पिंजरा पिंजरा रे। लाज नाही वाटत तुम्हाला आपल्या मुलांच्या आयुष्याचं असं नुकसान करताना? ईरच्या आयुष्याचं वाटोळ केलेलंच आहे, आता काय ह्याच्या मागं पडलात तुम्ही? ओ विशेष काय वाटोळे केलं होत याच मी? तुमची तर इच्छा होती ना की आनंदीला तुमच्या घरची सून करावी म्हणून. ईरची बायको म्हणून हवी होती ती मला, गजाची नव्हा. सगळं तुमच्या सवडीनं आणि इच्छानं व्हायला पाहिजे का? आणि हे जे मी करतोय ते ईरच्या भल्यासाठीच करतोय. वय ईरच्या भल्यासाठी करताय तुम्ही? मग मागे ईरचं त्या नारायणीशी लगीन लावता त्यांना मी हेच बोलला होता. काय झालं? त्या बाईने शेवटी त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाच ना. तिला कंट्रोल करायचं तर हाच एकमेव मार्ग आहे. अहो पण माझ्या पोराच्या मनाचा थोडासा तरी विचार करायचा. काय वाटत असेल त्याला? आणि काय रे गजिया, तुला लाज नाही वाटत? वहिनीसारख्या आनंदीकडे बायको म्हणून बघताना. आई ग, मला पण लग्न नाहीच करायचंय. पण तात्या म्हणत की मी जर लग्न नाही केलं ना तर दादा तिच्यासाठी वाटेल ते करल आणि मग अक्का जीव घेईल त्याचा. पण तसा मी जीवच घेत असतो त्याचा. ओ मिशेष, आवरा तुमचं, मी तुमचा जीव घेईन. घ्या ना घ्या, माझा जीव घ्या, पण माझ्या पोराच्या आयुष्याचं नका वाटोळं करू. सोन्यासारखा पोर आहे माझा. आनंदीच्या गजाशी लग्न लावून दिलं ना ते तो गजाचा जीव नाही घ्यायचा, पण स्वतःचा मात्र घेईल. तुम्ही जरा शांत डोक्याने विचार केलात ना तर सगळं लक्षात येईल तुमच्या. मला आजपर्यंत तुमची एक बी गोष्ट पटलेली नाही, पण आज माझ्या पोराच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून बोलते आम्ही. तात्या आईचं बोलणं पटतंय मला. नाही करायचं मला लग्न. आपल्याला जेवढी अक्कल दिली ना तेवढ्याच बडबडल 10 वेळा सांगितलं मी तुम्हाला. का आमच्या सगळ्यांच्या मुळावर उठलायचा तुम्ही? मी आता तुम्हाला चांगली ओळखू नये. तुमचा काहीतरी स्वार्थ असणार याच्यामध्ये, त्याच्याशिवाय तुम्ही असं तडफडायचं नाही. बघा इथनं निघून जा, नाही तर मी तुमचा जीव घेईन. गजा, एक लक्षात ठेव, तू जर तुझ्या भावाशी विश्वासघात केलास ना तर माझ्याशी आयुष्यभर बोलायचं नाही. तुझे माझे संबंध संपले म्हणून समज. हो हो ठीक आहे. अरे बरं झालं नागनाथ तू आलास. मी तुला बोलवणारच होतो. का रे? मी आनंदीसाठी एका सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतली. आपण तिला त्याच्याकडे घेऊन जाऊया. दादा, मला नाही वाटत तिला या सगळ्याची गरज लागेल म्हणून. का नाही गरज लागणार? म्हणजे अरे तिने स्वतःला सावरायला सुरुवात केली. हा, आपली आनंदी खूप हुशार आहे रे दादा. माझी खात्री होतीच ती स्वतःच सावरणार स्वतःला यातून. नाही पण आपण कुठली रिस्क घ्यायला नको रे. तू अजिबात काळजी करू नको तिची. तिच्या सगळ्या गोष्टी मार्गी लागणार आहेत आता. हो ना? बरं झालं. बरं पण तू कशासाठी आला होतास? तू ते नवीन विल केलेस ना त्याची कॉपी हवी होती मला एखादी. म्हणजे जरा परत एकदा वाचीन म्हणतोय. का? काय झालं? झालं काही नाही पण
समजा प्रॉपर्टीतला एखादा वाटेकरी गेला तर मग त्याच्या प्रॉपर्टीचं काय करायचं? कोणाच्या जाण्याची वाट पाहतोयस? माझ्या? अरे काय बोलतोयस तुम्ही? अरे तू माझा श्वास, माझं सर्वस्व आहेस रे. मी माझ्या जाण्याबद्दल बोलत होतो. म्हणजे समजा उद्या मला काही झालं तर आपोआप तुझी सगळी प्रॉपर्टी शालिनीच्या नावावर होईल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तिच्या वाट्याला काय येणार आहे हे शालिनीला कळलं पाहिजे ना. अरे माझी साधी इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा नाही रे. समजा काढलीच तर त्याचा हप्ता कोण भरणार? काय दादा, आज काय माझं पाणउतारच करायचं ठरवलंयस का? आधी काहीच ठरवलं नव्हतं, पण तुझा प्रस्ताव ऐकून वाटलं की जरा तुला टोमणा मारावाच आज. ठीक आहे, चल येतो मी. ऐक, काढून ठेवीन मी तुझ्यासाठी एक कॉफी त्या विलची. मला माहिती होतं तू मला नाही म्हणणार नाहीस. ठीक आहे, येतो. दादाला हो तर म्हणून बसले, पर कसं जमवायचं हे समज. वीरशिवाय कुणाच्याही नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणं शक्य नाहीये. कसा करू संसार गजाशी? वीरची फसवणूक तर मी करतेच आहे, पर गजाला फसवल्याचं पाप बी लागेल मला. पण म्या नाही गजाला फसवते किंवा त्याच्यावर माझं प्रेम आहे असं सांगून मी त्याच्याशी लग्न बी करत नाहीये. त्याला समजा ठाव आहे की, पर तरी बी मला माझ्या बाजूने गजाला प्रामाणिकपणे समजा सांगायला पाहिजे. आणि फक्त एकदा वीरला डोळे भरून पाहायचे. कदाचित शेवटचं त्याला डोळे भरून पाहायचंय. त्यानंतर त्याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत बी होणार नाही माझी, आणि तसं करता बी येणार नाही मला. एकदा तरी त्याला सांगायलाच पाहिजे. नाही नग, या मोहातच पडाल नग. पर एकदा त्याला सांगायला पाहिजेच ना. त्याला सांगायला पाहिजे. काय ग, मला बघून धक्का वगैरे बसला का? त्यात धक्का काय बसायचा? आज ना उद्या जामिनावर सुटणारच होतास. एवढ्या लवकर सुटशील असं वाटलं नव्हतं. पण आता सुटलोय ना, त्यामुळे विश्वास ठेव. आणि हा जमलं तर तुझ्या त्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग पण सुरू कर, कारण मी तसाच वागणार आहे तुझ्याशी. पूर्वी नव्हतो का वागलो तसाच. आणि यावेळी तर मला पकडून दाखवच. माझ्याकडे अजून बरीच काम आहेत. पण मला काहीच काम नाही आता. म्हणजे मला एकच काम, तुझ्या पालतीवर राहायचं. ठीक आहे, मग बघूच. आधी तू कंटाळतोयस का मी? अक्का, तुम्हाला लटकवलं होतंस म्हणून फार काळ माज करू नकोस. कारण आता मी सुटलोय, आणि मी सुटलोय ते पुन्हा कधी न लटकण्यासाठी. मला तुझी ताकद बघायची होती का?
ती मी पाहिली. आता माझी ताकद तुला दाखवायची वेळ आली. माझ्या आनंदीच्या केसालाही जरी धक्का लागला ना, जगणं मुश्किल करेन तुझं. एवढंच कशाला, मारूनही टाकेन. भावनेच्या भरात जरा जास्तच बोलतोयस. कारण तू भावनेच्या भरात जरा जास्तच वाईट वागलीस. नाही, तुला वाटत असेल तुला प्रश्न विचारणार कोणी नाहीये, पण असं समजू नकोस. नाही म्हणजे माझी तू वहिनी आहेस, एक बाई आहेस म्हणून याच्या आधी माझ्या रागापासून बऱ्याच वेळा वाचलीस तू. पण आता नाही. तुझी लायकी नसतानाही तुझ्याशी बराच वेळ चांगला वागलो. तुझं बोलून झालं असेल तर मी निघू. आणि खरं सांगायचं ना गोरख, तर तुझा मित्र गेला ना, ते जरा जास्तच मनाला लावून घेतलंयस. म्हणूनच म्हणतो ना अक्का, माणसांची किंमत तुझ्यापेक्षा मला जास्त कर. आणि माझ्या या जवळच्या माणसांसाठी तुझा जीव घेऊन आयुष्यभर जेलमध्ये काढायला मी मागे पुढे बघणार. तुझ्या वडिलांपेक्षा जास्त ओळखी आहेत माझ्या, पण तरीही तुझा खून करून मी जेलमध्ये राहील. कायदा पाळतो ना. तुझ्यासारखं वडिलांच्या मदतीनं कायदा खिशात घालून फिरत नाही. तुझ्या पाळतीवर आहे, लक्षात ठेव. काय म्हणत होता गोरख काका? तू मला सांग, तू वीरला भेटायला जातेस ना? अगं हो, पण गोरख काका काय म्हणाला? काय म्हणणार? एक गोष्ट निश्चित, त्या पोरीचा बंदोबस्त केल्यावर मग गोरखचंही काहीतरी करावं लागणार. ओ मॅडम, पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आता मी तुला माझ्यापासून लांब कधीच जाऊ देणार नाही. तू जितकं माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करशील ना आनंदी, तितकाच मी तुझ्या जवळ येत राहीन. आणि काळजी करू नकोस, मी तुला कुठल्याही त्रिकोणाचा कोण होऊ देणार नाही. कारण इथून पुढे माझ्या संसाराला फक्त दोनच बाजू असतील, एक मी, दुसरी तू. मला या जन्मात तुझी बायको होऊन तुझ्यासाठी झिजणं नाही जमलं रे वीर. पर तू बघ, पुढची 7 जन्मानं तू फक्त माझा असशील. आणि त्यासाठी ना वाटेल ते करायला तयार आहे. पर तू फक्त माझा असशील. मला ठाव आहे, मी आता जे काही बी करते ना ते चुकीचंच करते. अरे पण तुझ्यावरच्याच प्रेमापोटी मला हे समज करावं लागतंय ना. मला माफ कर वीर, माफ कर.
मॅडम. इथं काय करताय? आणि ही काय पिकनिकची जागा आहे? मन मोकळं करावंसं वाटलं की इथं आलं? तुझी ही नाटकं झाली असतील ना, तर आता निघ. तुला ऐकू येत नाहीये का? निघ. मला ना तहान लागली. इतकंच? इकडे जवळच पाण्याचं एक कुंड आहे, मी घेऊन येतो ना पाणी तुझ्यासाठी. तू इथेच थांब. तोपर्यंत मी या अंधारात काय करू? मी जिथे चाललोय ना तिथे याहूनही अंधार आहे. पर तिथे तुम्ही असाल ना बरोबर. काळजी नको करूस. तुला जर इथे भीती वाटली किंवा काही झालं इथे तर लगेच मला हाक मार, मी लगेच येईन. समजा तुला मला हाक मारायची असेल तर कशी हाक मारशील तू? हाक वीर. या हाकेने म्हणजे तुझी ही हाक मला इथे ऐकायला येत नाहीये, तिथे काय ऐकायला येणार? जरा मोठ्याने हाक मार ना. वीर. हा म्हणजे तुझा आवाज मोठा होता आता, पण त्यात ना गांभीर्य नव्हतं, म्हणून अजून मोठ्याने हाक मार. वीर वीर वीर. आनंदी, 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 आनंदी. नारायणी, तू इथे काय करतेस? आणि माझी आनंदी कुठे आहे? नारायणी, आनंदी कुठे आहे? हे बघ वीर, वीर ती इथं नाहीये. हे बघ, उगाच खोटं काहीतरी बोलू नकोस. मला आता जाणवलं आनंदी इथेच कुठेतरी आहेस. मला माहिती आहे ती इथेच. मला सांग ना आनंदी कुठे आहे? वीर हे बघ. नारायणी, डोंट यू डेअर टच मी. चालती हो इकडनं. नारायणी, चालती हो. Damn it, I said get lost. अहो पण आई एवढं पोट तिडकीनं बोलत होती, त्याला काही अर्थ असेल ना? हा, तिच्या म्हणण्याप्रमाणे असं वागलो ना आपण तर तुमचा भाऊ आपल्या हाताने गेलाच म्हणून समजा. तेव्हा तुम्ही ठरवा कोणाचं ऐकायचं ते, माझं तर तुमच्या आईचं. तुमचंच ऐकायला लागणार ना. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. दाखलं आईसाठी एवढं इमोशनल होऊ नका. तिला जर डोकं असतं तर तिने आमच्याशी लग्न केलं असतं का? मग आता काय करायचं ते सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही करायचं नाही. जे काय करणार ते आम्हीच करणार. अहो पण आई एवढं पोट तिडकीनं बोलत होती, त्याला काही अर्थ असेल ना? हा, तिच्या म्हणण्याप्रमाणे असं वागलो ना आपण तर तुमचा भाऊ आपल्या हाताने गेलाच म्हणून समजा. तेव्हा तुम्ही ठरवा कोणाचं ऐकायचं ते, माझं तर तुमच्या आईचं. तुमचंच ऐकायला लागणार ना. हा, नाहीतर तुम्ही 4 माणसं तर आमच्या मुस्कटात मारा. तुमच्या मुस्कटात मारली तेव्हा आम्हाला आनंद वाटत होता का? मला एक सांगा, इतकी वर्ष तुम्ही 12वीत पास होत होता का?
पण तुमची खोटी मार्कशीट कोणी बनवली? मॅरेथॉन मध्ये तुमचा पहिला नंबर कोणी आणला सांगा की कोणी आणला? असं जिंकला म्हणजे हा? जोरात पळालो मी. तुम्ही पळते जोरात, सगळेच पळत होते, पण तिकडं त्यांचा बाप तात्या नव्हता ना म्हणून सगळे हरली. तुम्ही पुढं पुढं पळत होता, पण मी मागणं एक एक पोरग गाडीत कोंबत होतो. तुमच्या एक लक्षात आला का? फक्त पहिला नंबर आलाय, दुसरा तिसरा नंबर आलाच नाही. थोडक्यात काय, आम्ही जे करतो ते तुमच्या भल्यासाठीच करतो, एवढं लक्षात ठेवा. मग आता काय करायचं? काही करायचं नाही, फक्त एवढं सांगा आम्ही भटजीला फोन लावू का नको? लावा.